श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर शैलजा काळे आल्या आहेत. डॉक्टर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. मधुमेहाच्या बद्दल आपण श्रोत्यांशी महिन्यातनं एकदा बोलतोच आहोत. आजचा विषय मधुमेह आणि हृदयविकार असा आहे आणि त्याच्याबद्दलच आपण श्रोत्यांशी बोलूया. मधुमेह आणि हृदयविकार हे दोन्ही कॉम्बिनेशन फार भीतीदायक वाटतं की त्याच्यामुळे चटकन डोळ्यासमोर दिसतो तो मृत्यू, किंवा आपण बघतो हल्ली मधुमेही रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे किंवा हृदयविकारही मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकांमध्ये दिसून येतो. तर याच्याबद्दल आपण काय सांगाल? एक शब्द तुम्ही योग्य वापरलात, म्हणजे पटकन दिसतं समोर तो म्हणजे मृत्यू, आणि म्हणूनच याला सगळे जास्त घाबरतात, पेशंट्स आणि डॉक्टर्स सेम. आणि त्यामुळे मधुमेही व्यक्तींमध्ये हे एक असं कॉम्प्लिकेशन आहे हृदयविकाराचं की त्याच्यासाठी घाबरणं हे नक्कीच जास्त योग्य. हे नक्कीच वाढत चाललं आहे. जसं मधुमेहाचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे भारतामध्ये जास्त करून, त्याचबरोबर हृदयविकाराचं वाढतं आहे. एक मला आवर्जून सांगावंसं वाटेल की मधुमेह आणि हृदयविकाराचं जे नातं आहे हे भारतीय व्यक्तींमध्ये थोड्या वेगळ्या प्रमाणात दिसतं. थोडं ती वाईट बातमी आहे आपल्यासाठी. इतर देशांमध्ये साधारण 55-60च्या पुढे आणि इतक्या जास्त प्रमाणात हृदयविकार नाही मधुमेह असला तरी त्या सगळ्या व्यक्तींना, उदाहरणार्थ अमेरिकन्समध्ये किंवा युरोपियन्समध्ये. पण भारतीय व्यक्तींमध्ये मधुमेह एक तर लवकर येतो, म्हणजे 35-40, आणि हृदयविकाराचं प्रमाण पण या व्यक्तींमध्ये खूप जास्त आहे कम्पेअर टू बाकीचे कंट्रीज. आणि त्यामुळे आपल्याकडे जर मधुमेह असेल तर हृदयविकार होऊन दगावण्याची शक्यता किंवा हृदयविकारावरती जास्त सिरियस कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता ही व्यक्ती जर भारतीय वंशाची मधुमेही असेल तर हे जास्त आहे. आणि त्यामुळे जर आपल्याला याच्यातलं काही कमी करायचं असेल तर याच्याबद्दल माहिती घेऊन सजग होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. पण भारतामध्ये हे तुम्ही जे म्हणालात की हे जास्त धोकादायक आहे किंवा हे प्रमाण जास्त आढळतं, त्याचं एखाद दुसरं कारण आपल्याला सांगता येईल? जसं मधुमेह आपल्याकडे खूप जास्त आहे, हे याचं कारण आपल्याला 2 सांगतो आपण, की आपले जीन्स ॲबनॉर्मल आहेत, म्हणजे गुणसूत्र, म्हणजे थोडाफार हा अनुवंशिक आहे. आणि आम्ही असं म्हणतो की गेल्या 4-5 पिढ्यांमध्ये जे आपल्या जीवनशैलीत बदल झालेत, म्हणजे मी गेल्या 8 दिवसात माझा जॉब चेंज केला याला आम्ही जीवनशैलीतले बदल म्हणत नाही, तर गेल्या 4 पिढ्यांचे जीवनशैलीतले बदल झालेत, त्यामुळे आपल्याकडे हे प्रमाण खूप जास्त आहे. तसंच थोडंसं हृदयविकाराचं पण कारण आहे, कारण मधुमेह हा एक रक्तवाहिन्यांचा आजार आहे आणि याच्यामध्ये या रक्तवाहिन्या खराब होऊन त्याच्यात चोकिंग होतं. मग ते डोळ्यात असेल, किडनीत असेल, मेंदूत असेल आणि हृदयात असेल. तर हे 2 कारणं, अनुवंशिक प्लस जीवनशैलीतले बदल, ही दोन्ही एकत्र झाल्यामुळे या पिढीला ते जास्त दिसतं. म्हणजे भविष्यात कदाचित आपली जीवनशैलीचा विचार आपण अधिक सजगपणे केला तर हे निश्चित कमी होईल. आता गंमत म्हणून उदाहरण सांगते, अमेरिकेत जे 3 पिढ्यांपूर्वी जे लोक गेलेले आणि आता जी 3री पिढी आहे त्यांच्यामध्ये हे प्रमाण कमी दिसतं भारतीयांपेक्षा. नक्की मधुमेह आणि हृदयविकाराचा संबंध आपण कसा सांगू शकतो? मी आता जसं म्हटलं की मधुमेह हा एक रक्तवाहिन्यांचा आजार आहे. मला असं वाटतं की मागच्या कार्यक्रमामध्ये मी सगळ्या आपल्या श्रोत्यांशी मधुमेह आणि ब्लड प्रेशर या विषयावर बोलले होते, कारण वर्ल्ड हायपरटेन्शन डे होता त्या दिवशी. पण तसंच ब्लड प्रेशर, हृदयविकार, रक्तवाहिन्यातलं चोकिंग, कोलेस्ट्रॉलचे वेगवेगळे प्रकार, या सगळ्यालाच मिळून आम्ही डायबिटीस म्हणतो. डायबिटीस हा एक रक्तवाहिन्यांचाच आजार आहे आणि त्याच्यामध्ये चोकिंग होतं, जसे पाईप गंजतात आणि मग रक्तपुरवठ्याला अडथळा येतो, रक्त मोकळ्या पद्धतीने वाहू शकत नाही. या फ्लोला अडथळा येऊन त्याच्यामध्ये अचानक कधीतरी गुठळी तयार होते आणि मग आपण म्हणतो की हार्ट अटॅक आला. तर ही गुठळी अचानक तयार होते. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की मला आत्ता तासाभरापूर्वी ते गृहस्थ भेटले होते, एकदम मजेत होते आणि मला एकदम कळलं की त्यांना ॲडमिट केलं आहे, ते ICUत आहेत. तर तेव्हा ते काहीच म्हटले नाहीत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हृदयविकार हा अचानक होणारा आजार आहे. तर हार्ट अटॅक अचानक येतो, ती रक्ताची गुठळी अचानक तयार होते, पण त्याच्या आधी चोकिंग हे अनेक वर्ष सुरू असतं रक्तवाहिन्यांमध्ये. समजा 50%, 60% चोकिंग असेल, हे आजकाल सगळ्या पेशंटना हे शब्द माहिती असतात म्हणून मी वापरते. तर तेव्हा काहीच होत नाही, पण गुठळी आली की पूर्ण अटॅक येतो आणि मग त्यावेळेला आपण म्हणतो की पेशंट सिरियस होऊन ॲडमिट करायला लागलं. ही प्रक्रिया म्हणजे खूप आधीपासूनच सुरू झालेली असते. हो, बऱ्याचदा डायबिटीसचं निदान होण्याआधीपासून ही प्रक्रिया सुरू झालेली असते. कारण डायबिटीसचं पूर्ण निदान होण्याआधीच 4-5 वर्ष आपल्या ग्रंथीमध्ये बदल असतात, आपल्या इन्शुलिनच्या लेव्हल्समध्ये बदल असतात, शरीरामध्ये फॅटचं प्रमाण वेगळ्या पद्धतीने साठत असतं डायबिटीसच्या व्यक्तींमध्ये. त्यामुळे हृदयविकाराचं चोकिंग हे डायबिटीसचं निदान
होण्याआधी पण असतं. त्यामुळे कितीतरी व्यक्तींना पहिल्या हार्ट अटॅकच्या वेळेस डायबिटीसचं निदान झालेलं कळतं, पण त्याच्या आधी 4-5 वर्ष शरीरात प्रक्रिया सुरू असते. तुम्ही आता म्हणालात, पण एक प्रश्न असा विचारते की मधुमेही रुग्णांमध्ये हृदयरोग होण्याचं प्रमाण जास्त असतं. हां, म्हणजे समजा 2 मित्र असतील आणि एकाला मधुमेह आहे आणि एकाला नाही आहे, तर ज्याला मधुमेह आहे त्याच्यामध्ये हे जवळजवळ 4पट प्रमाण जास्त आहे. म्हणजे त्याला 4पट शक्यता जास्त आहे त्याच्या मित्रापेक्षा हार्ट अटॅक यायची मधुमेह असल्यामुळे. मधुमेह असल्यामुळे आपल्या चरबीत काहीतरी वेगळे बदल होतात, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत काही वेगळे बदल होतात, रक्तातल्या पेशींमध्ये काही वेगळे बदल होतात. या सगळ्याचा संबंध साखरेशी असू शकतो आणि हे बदल झाल्यामुळे या व्यक्तींना हृदयविकार व्हायची शक्यता ही जास्त असते. पण मग मधुमेही रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणं काही वेगळी दिसतात का? अर्थातच तशी नेहमीची लक्षणं ही आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की आपण हिंदी पिक्चरमध्ये बघत असतो. हार्ट अटॅक आला, छातीवर हात ठेवून दुखणं, हे नेहमीचंच आहे. युज्युअली छातीच्या मध्यभागी दुखतं. लोकांना वाटतं डावीकडे, पण युज्युअली मध्यभागी दुखतं. जड झाल्यासारखं होणं, धाप लागल्यासारखं होणं, आणि हे जे दुखणं आहे हे दातात जाऊ शकतं. खालचा जबडा दुखायची बऱ्याचदा पेशंट्स कंप्लेंट करतात. कधी कधी खांद्यात दुखतं सांगतात, कधी कधी पाठीत दुखतं सांगतात. दरवेळेला अगदी काही क्लासिक छातीत दुखेल असं नसतं. हे वेगवेगळ्या ठिकाणी दात कधी कधी अचानक सिव्हिअर दुखतो. असं अनयुज्युअल अटिपिकल चेस्ट पेन हे डायबिटीसच्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसतं. आणि बऱ्याच वेळेला दुखतच नाही, पेशंटला नुसतीच धाप लागते. म्हणजे पेशंटला धाप लागून ते येतात, त्यांना दुखत नसतं, पण तो हार्ट अटॅकची लक्षणं असतात. आणि कधी कधी नुसताच एक्स्ट्रीम थकवा, तो एक वेगळ्या प्रकारचा असतो, पण हे पण अंजायनाचंच लक्षण असतं. त्यामुळे एक सायलेंट इस्केमिया असं आमच्या भाषेत म्हणतात की हा छुप्या येणी येतो हृदयविकार सुद्धा. जसा डायबिटीस छुपा येतो तसा हृदयविकार पण छुपा असतो या लोकांमध्ये. आणि त्यामुळे इन जनरलच स्वतःच्या लक्षणांकडे स्वतः नीट डोळसपणे बघणं की अरे मी रोज चालतोय पण आज मला जरा वेगळं काहीतरी वाटतंय, मला थोडी धाप लागल्यासारखी वाटतेय, किंवा मला जरा जास्तच थकवा येतोय, तरी ही हृदय, म्हणजे माझे एक पेशंट परवा सांगत होत्या की मी रोज फिरायला जाते मॅडम इतके दिवस, पण आजकाल मला आल्यावर चहा पण करवत नाही. आणि ते सांगतानाच आमच्या लक्षात येतं की दिस इज एक्स्ट्रीम विकनेस आणि इट वॉज व्हेरी सिव्हिअर अँजायना. तर असं आपल्यात जर काही वेगळा बदल असेल तर जरूर डॉक्टरच्या कानावर घालून त्याच्यासाठी काही तपासण्या करणं महत्त्वाचं. डोळसपणे त्याच्याकडे लक्ष ठेवून तातडीने डॉक्टरांना सांगणं हे फार गरजेचं आहे. अगदी बरोबर. स्त्रियांमध्येही मधुमेहाचं प्रमाण त्याच्याबद्दलही थोडं सांगा. आणि या मधुमेह आणि हृदयविकार याचं काही स्त्रियांमध्ये स्वरूप वेगळं आपल्याला दिसतं का? हे निश्चित दिसतं. एकतर आपण जर आता लक्षणांबद्दल बोलतोय तर ते आधी बोलू. स्त्रियांमध्ये ही लक्षणं अजून वेगळी असतात आणि बऱ्याचदा खूप आम्ही ज्याला व्हेग कंप्लेंट्स म्हणतो अशी असतात. म्हणजे ते असं टिपिकल माझं हे दुखतं असं नसतं, व्हेग काहीतरी होत असतं की ज्याला आपण हार्टचं आहे का नाही हे डॉक्टरलाही कळत नाही आणि ECGतही येत नाही. बऱ्याचदा स्ट्रेस टेस्ट आपण जी करतो ती पण अशी पॉझिटिव्ह नाही. त्यामुळे अटिपिकल प्रकार हा स्त्रियांमध्ये खूप आहे. त्यामुळे बऱ्याचदा स्त्रियांमध्ये हृदयविकाराचं निदान करण्यासाठी खूप वेळा अँजिओग्राफी करायला लागते, जास्त वेळा करायला लागते, कधी नुसतंच धडधडतं. त्यामुळे हृदयविकाराची लक्षणं ही स्त्रियांमध्ये बऱ्याचदा अटिपिकल प्रमाणात येतात. त्यामुळे तपासण्यांचं प्रमाण हे जास्त असतं. दुसरं, आपण इन जनरल असं म्हणतो की 40-45 नंतर, पाळी गेल्यानंतर हृदयविकारचं प्रमाण हे दिसून येतं युज्युअली स्त्रियांमध्ये. तोपर्यंत निसर्गाने त्यांना एक प्रोटेक्शन दिलेलं असतं की हृदयविकाराचं प्रमाण कमी असतं त्यांच्यामध्ये हॉर्मोन्समुळे. पण डायबिटीस झाला असेल तर हे नॅचरल प्रोटेक्शन जातं. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या स्त्रियांमध्ये 40शीत अगदी नॉर्मल पाळी चालू असताना सुद्धा हृदयविकाराचं प्रमाण हे जास्त असतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा कधी हृदयविकार स्त्रियांमध्ये येतात तेव्हा हे जास्त सिव्हिअर प्रमाणात येतात. त्याची सिव्हिअरिटी ही नेहमीच जास्त असते. म्हणजे पहिल्याच अटॅक आला आणि खूप मोठा आला, किंवा अटॅक आला आणि सिव्हिअर हार्ट फेल्युअर झालं, किंवा अँजिओग्राफी केली आणि खूपच चोकिंग निघालं, हे सगळं स्त्रियांमध्ये जास्त दिसतं. कारण मे बी त्याचं निदान आधी होत नाही. आणि चौथं जे मला नेहमी वाटतं, 25 वर्ष मी प्रॅक्टिस करते, रोज मैत्रिणीसारख्याच अनेक पेशंट्स असतात,
स्त्रियांचं इन जनरल स्वतःकडे एक दुर्लक्ष करणं हे पण एक त्याच्यातला भाग असतो की माझं राहू दे आधी, हे बघा. आणि काही वेळेला कुटुंबाचं पण दुर्लक्ष स्त्रियांकडे होत असतं की ते पण बरोबर आहे. एक्झॅक्टली, कारण इतक्या व्हेग कंप्लेंट्स असतात की घरातल्या लोकांनाही कळत नाही की हे नक्की आहे का. सो थोडंसं सगळ्याच बाबतीत जसं स्त्रियांना स्वतःकडे बघणं हे जास्त महत्वाचं आहे, तसंच हृदयविकारासाठी डायबिटीस असणाऱ्या सगळ्या माझ्या मैत्रिणींनी स्वतःच्या हृदयाकडे जास्त व्यवस्थित बघावं, तपासण्या आपल्या करून घ्याव्यात. कुणी आपल्याला घेऊन जाईल, करून घेईल ही अपेक्षा ठेवू नये. आणि मला वाटतं डॉक्टरांकडे जाऊन ते सगळं समजावून घेणं हे पण फार महत्वाचं आहे. लक्षणं आपण ह्याची काय सांगू? आपण आत्ता बोललो तेच, म्हणजे छातीत दुखणं, धाप लागणं, हीच सगळी या हृदयविकाराची लक्षणं आहेत. थकवा येणं, आणि त्यामुळे त्याच्या तपासण्या मात्र करायला लागतात. डायबिटीसच्या सगळ्या व्यक्तींमध्ये दरवर्षी पेशंटनी स्वतःचा ECG करणं हे महत्त्वाचं आहे. पण ECGवरती निदान होत नाही, तर त्याच्यासाठी पेशंटची स्ट्रेस टेस्ट आम्ही सांगतो, म्हणजे पट्ट्यावर पळायची तपासणी. ही तपासणी डायबिटीसच्या आमच्या ज्या वार्षिक तपासणी असतात त्याच्यामध्ये प्रत्येकाने जरूर करून घेणं आवश्यक आहे. कधीकधी वजनामुळे किंवा वय जास्त असल्यामुळे किंवा गुडघेदुखी वगैरे अशा काही इतर आजारांमुळे पेशंट पळू शकत नाही, तर त्याला बाकीच्या काही तपासण्या आहेत. पण स्ट्रेस टेस्ट हा एकच अशी तपासणी आहे की ज्याच्यात आपण ॲटलिस्ट 90% 95% म्हणू शकतो की हृदयविकार नाही बुवा, तुमची स्ट्रेस टेस्ट नॉर्मल आली. हृदयविकारात खूप सिव्हिअर असताना सुद्धा ECG हा पूर्ण नॉर्मल येऊ शकतो. त्यामुळे माझा ECG नॉर्मल आहे म्हणजे मला हृदयविकार नाही असा अजिबात समज करून घेऊ नये. तर जरूर प्रत्येकाने स्वतःची स्ट्रेस टेस्ट करावी. स्ट्रेस टेस्ट करणं शक्य नसेल तर त्याच्या काही इतर तपासण्या आहेत. उदाहरणार्थ स्कॅनची अँजिओग्राफी, काही थॅलियम स्कॅनच्या टेस्ट आहेत, किंवा नेहमी आपण जी ऐकतो ती अँजिओग्राफी आहे. या तपासण्या करणं तितकंच महत्त्वाचं आहे, जसं आपण लक्षणं असोत अगर नसोत. डायबिटीसच्या सगळ्या व्यक्तींनी हे करणं महत्त्वाचं, आणि वर्षातनं एकदा हे सगळी टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. ॲटलिस्ट स्ट्रेस टेस्ट जरूर करावी. पुढच्या तपासण्या डॉक्टरशी सल्लामसलत करून जरूर करून घ्याव्या. ह्या कुठल्या स्टेजला ही गोष्ट लक्षात येते हे पण मला वाटतं महत्त्वाचं असेल, पण ते लक्षात आल्यानंतर त्याचे उपचार काय काय उपलब्ध आहेत सध्या. आणि अजून एक स्टेजवरून मला असं सांगावं असं वाटतं माझ्या सगळ्या डायबिटीसच्या मैत्रिणींना की डायबिटीसमध्ये हृदयविकार हा पहिल्या दिवसापासून जास्त असतो किंवा त्याच्या आधीपासूनच असतो, जसं मगाशी म्हटलं. बाकीचे जे दुष्परिणाम आहेत, उदाहरणार्थ डोळा, किडनी, मेंदू, हे कसं काही वर्षांनी येतात, तसं हृदयविकाराचं नाही आहे. पहिल्या दिवसापासूनच हृदयविकाराबद्दल सजग राहणं आवश्यक आहे. उपाय अर्थातच याला भरपूर उपाय आहेत. म्हणजे जरी आपण म्हटलं तरी आजकाल खूपच चांगली मेडिकल सायन्समध्ये हे आहे. पुण्यासारख्या आणि कुठल्याही शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रकारच्या हॉस्पिटल्स आहेत आणि हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट्स होत आहेत. त्यामुळे याला पण लोक घाबरतात. अँजिओग्राफी म्हटलं की नको ते, मग ते बायपास तुम्ही सांगाल, हे सगळं रॅकेटच आहे आणि हे पैसे काढण्याचेच उद्योग आहेत, असं लोकांचे गैरसमज असतात. कृपा करून असा गैरसमज करून घेऊ नये. तुम्हाला गरज असेल तर ही तपासणी डॉक्टर सांगत असतो ती जरूर करून घ्यावी. अँजिओग्राफी झाल्यानंतर तुमच्या मनात शंका असतील तर तुम्ही जरूर 2-3 ओपिनियन घेऊ शकता की अँजिओप्लास्टीची गरज आहे का बायपासची गरज आहे. पण गरज असेल तर जरूर करून घ्यावी. किंवा एकमेकांना सल्ले देत राहणं हे पण फार असतं की म्हणजे आमचे रोजचेच आहेत. सकाळी पण आज एक डायलॉग झाला, नाही मॅडम ते अँजिओ म्हटले की ते पुढे काहीतरी निघतं, तर जरूर सांगितलं की जरूर ते करून घेणं हे आवश्यक. आणि इतकं संशोधन रोज या गोष्टींमध्ये होत असतं, हे सामान्य रुग्णाला माहिती असण्याची शक्यताच नाही. त्यामुळे डॉक्टरकडनं ते जाणून घेणं फार महत्त्वाचं. दुसरं म्हणजे की ज्या पेशंटला काही त्रास होत नाहीये त्यांचं पण ते लांबणीवर टाकलं जातं. म्हणजे आज बिझी आहे, मग स्ट्रेस टेस्टची अपॉइंटमेंट करायला गेले पण तिथं गर्दी होती, मग मी रोज टेकडी चढतो, मग मला स्ट्रेस टेस्ट कशाला, पर्वती मी 2दा चढतो, मग स्ट्रेस टेस्टची गरज नाहीये, असं नाही. स्ट्रेस टेस्ट ही जरूर करून घेऊन त्याचा रिपोर्ट, ज्यांना त्रास होत नाही त्यांनी हे जास्त स्वतः बघणं आवश्यक आहे. त्रास होणारे पेशंट ॲटलिस्ट डॉक्टरचं ऐकत असतात. बरोबर. हे दोन्ही टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल? एक तर या तपासण्या करणं आवश्यक आहे आधीच, त्रास व्हायच्या आधीच. दुसरं म्हणजे सांगितलेले उपाय करणं. तिसरं म्हणजे डायबिटीसच्या व्यक्तींमध्ये हृदयविकार टाळण्यासाठी आम्ही A-B-C अशा 3 गोष्टींचं लक्ष द्यायला सांगतो. A म्हणजे A1C म्हणजे उत्तम शुगर कंट्रोल, HbA1c की जे साखरेची तपासणी आहे. दुसरं म्हणजे उत्तम ब्लड प्रेशर कंट्रोल की जे 130-80 पाहिजे. आणि तिसरं म्हणजे कोलेस्ट्रॉल, त्यातलं वाईट कोलेस्ट्रॉल हे 80% किंवा 70%, आणि चांगलं कोलेस्ट्रॉल हे 40च्या वरती किंवा स्त्रियांमध्ये 50च्या वरती. याच्यासाठी गोळ्या असतात.
ब्लड प्रेशरसाठी गोळ्या असतात आणि त्या नीट घेणं. आणि अजून डायबिटीसच्या व्यक्तींना एक अगदी महत्त्वाचा सल्ला की हृदयविकार टाळण्यासाठी ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्याने जास्त मदत होते. शुगर कंट्रोल तर महत्त्वाची आहेत, पण हे बाकीचे पण जास्त महत्त्वाचे उपाय आहेत. पण या सगळ्या गोष्टींशी व्यायाम किंवा आपली जीवनशैली याचा अर्थातच संबंध म्हणजे आहे. मी आता सांगितलेल्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत, पण हे ABC कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला व्यायाम आणि जीवनशैली हे महत्त्वाचं आहेच. त्यामुळे व्यायाम आणि डाएट याच्यातले जे काही असतात ते बदल करणं अतिशय महत्त्वाचं आहे. डॉक्टर, मधुमेह हा विषय खूप मोठा आहे आणि मला वाटतं याचे बरेच पैलू अजून बाकी असतील, तर पुन्हा आपण त्याच्याबद्दल कधीतरी बोलूया. पण आज वेळेचं बंधन इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.